हॅलो फ्रेंड्स, आदिवासी तेल आदिवासी तेल आदिवासी तेल आदिवासी हेअर ऑइल हा सोशल मीडियावरती खूप विषय ट्रेंडिंग चालू आहे सध्या. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब याच्यावरती आदिवासी तेलाचे खूप साऱ्या ऍड येत आहेत. बाय नाव, परचेस नाव, हे सगळं चालू आहे. आणि नक्की आता सोशल मीडियावरती आणि ऑनलाईन येणाऱ्या तेलावरती विश्वास कसं काय ठेवायचा की नाही ठेवायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे जे कोणी हेअरफॉलमुळे परेशान आहे, ज्यांना हेअरफॉल जास्त प्रमाणात होतोय, त्यांना हा प्रश्न पडलेला आहे शक्यतो. आणि 70% लोकांना हेअरफॉल होतोच आहे सध्या. म्हणून सगळे खूपच हेअरफॉलमुळे थोडेसे पॅनिक झालेले आहेत. आणि हा प्रोडक्ट एक मार्केटमध्ये आलेले आदिवासी हेअर ऑइल, तर हे आल्यामुळे एक दिलासा भेटलेला आहे की बुवा माझ्यासारखे जे हेअरफॉलने टेन्शन मध्ये असलेले जे लेडीज आहेत किंवा पुरुष आहेत ज्यांना खूप हेअरफॉल होतो, त्यांना थोडासा दिलासा भेटला की हा बुवा असं काहीतरी तेल किंवा काहीतरी उपाय मार्केटमध्ये आलेला आहे की मग आता आपले हेअरफॉल कंट्रोलमध्ये होऊ शकतं आणि आपले केस पण छान होऊ शकतात. तर पण मग या तेलावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे अमृता, आपल्या क्रिएटिव्ह अमृता या चॅनलवरती. तर मी काही कोणी हेअरफॉल किंवा हेअर स्किन एक्सपर्ट नाहीये आणि मी कोणी खूप मोठी युट्यूबर सुद्धा नाहीये. तर मी माझे थोडेसे सबस्क्रायबर आहेत, मी डेली व्लॉग करत असते, पण तरी सुद्धा मी हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. कारण मी सुद्धा मागच्या 3 वर्षापासून हेअरफॉलमुळे खूप परेशान आहे आणि मी खूप काही ट्राय केलं. मी सखिया स्किन क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेतली, मी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली, मी घरगुती उपाय केले, मी युट्यूबवरती बघून नवीन हर्बल ऑइलच्या रेसिपी ट्राय केल्या, ते केलं, मेहंदी केली, मेहंदीमध्ये वेगळी हर्बल मेहंदी करून ट्राय केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाएटमध्ये सुद्धा मी खूप चेंजेस केलं, प्रोटीन वगैरे खाल्ले, खूप म्हणजे काही सोडलं नाही, मी सगळं करून बघितलं मी. तर मला हा स्वतःला आलेला अनुभव आहे. तर या सगळ्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी मला समजल्या, कळल्या की ऍक्च्युली हे काय आहे. मग आता हे आदिवासी तेल कोणासाठी युजफुल आहे, कोणासाठी नाही, आणि याचा फरक पडतो की नाही पडतो, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. म्हणून मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, मला सुद्धा आदिवासी हेअर ऑइल लवकर भेटलं नाही. म्हणजे 3 वेळा मी हे तेल मागवलं, तर त्यात तिसऱ्यांदा फायनली मला हे तेल ओरिजिनल भेटलं. तर हे सगळ्यात आधी मी 499चं एक होतं आदिवासी तेल, तर ह्या 2 बॉटल आल्या होत्या त्यातमध्ये. तर हे पण तेल डुप्लिकेटच आहे. तर ही बॉटल अशी आहे, ही बॉटल छोटीशी. तर हे डुप्लिकेट हेअर ऑइल आहे, हे मागवू नका तुम्ही. तर युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला आपण रील्स बघत असतो, तेव्हा तिथे एखादी आदिवासीची रील येते किंवा व्हिडिओ येतो, ते असतात आदिवासी लोक, त्यांचे केस वगैरे लांब, असं सगळं त्यांचाच व्हिडिओ असतो, पण एडिट करून तिथं त्यांनी बाय नाव, ऑर्डर नाव असं खाली ब्लू कलर मध्ये ऑप्शन येतो आणि त्याच्यावर क्लिक करून आपण बाय करतो, परचेस करतो. पण हे चुकीचं आहे, असं करू नका, त्याने डुप्लिकेट तेल येतं. तर तुम्हाला ओरिजिनल तेल कसं मागवायचं ते पण मी सांगणार आहे. आणि दुसऱ्यांदा मी ही बॉटल मागवली होती आदिवासीची, म्हणजे याच्यावर आदिवासी आयुसूत्र आदिवासी हेअर ऑइल असं नाव दिलेलं आहे. पण ही जेव्हा बॉटल माझ्याकडे पोहोचली तेव्हा मी याच्यावर पाहिलं, तर याच्यावर ऍड्रेस सुरतचा दाखवते. मग थोडी मी कन्फ्युज झाली की बाबा सुरतमध्ये आदिवासी हेअर ऑइल. परत मी त्याच नंबरवर कॉन्टॅक्ट केला, त्यांना विचारलं, तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही आदिवासीच आहोत आणि आदिवासी तेलच आहे हे, पण आम्ही इकडच्या आदिवासी तेलाचा हा प्लांट इकडे सुरतला आहे आणि इकडे हे तेल तयार होतं. तर मग जरी मी कन्फ्युज झाली, नंतर मी ते तेल तुरंत बंद केलं, मी लावायचं बंद केलं, सोडून दिलं. म्हटलं नको, अजून काही प्रॉब्लेम नको व्हायला. आणि जी मी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत होते तेव्हा त्या डॉक्टरांनी मला हे ऑइल दिलं होतं, हर्बल ऑइल दिलं होतं लावायला. तर मग काय झालं, माझी मैत्रीण 1-2 मैत्रिणींनी आदिवासी हेअर ऑइल मागवलं आणि मला ते समजलं की त्यांना ओरिजिनल बॉटल भेटली आहे. तर मग मी विचार केला की आपण लगेच आदिवासी हेअर ऑइल नको मागवायला, आपण 15 दिवस 1 महिना वाट बघूया, त्यांना काही फरक पडला, चांगला रिझल्ट भेटला तर आपण मागवूया. कारण अगोदर पण 1299 म्हणजे 1300 रुपये मी या बॉटलवरती खर्च केले होते आणि सगळ्यात सुरुवातीला 500 रुपये या बॉटलसाठी, म्हणजे खूप पैसे माझ्या अगोदरच गेलेले होते. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सखिया स्किन क्लिनिकमध्ये मी हेअरफॉलसाठी ट्रीटमेंट घेतली होती, तिथं माझे 55 ते 60 हजार रुपये खर्च झाला होता. तरी सुद्धा माझे केस म्हणजे काही फरक मला पडलेला नाही. मग ओरिजिनल तेल आलं, त्यांना फोन करून मी कन्फर्मही करून घेतलं, तर हीच ती बॉटल आहे
आणि मग मी सुरुवात केली लावायला. आता त्यांनी जसं सांगितलं की सुरुवातीला 4 दिवस रोज लावायचं, नंतर आठवड्यातून 3 दिवस म्हणजे 1 दिवस आड लावायचं, रात्री लावायचं आणि सकाळी धुवून टाकायचं. ठीक आहे, ते सगळं मी चालू केलं. पण एक प्रॉब्लेम होता, माझे हेअरफॉल इतका होत होता ना की मला भीती वाटायची केस धुवायची आणि केस विंचरायची सुद्धा भीती वाटायची. म्हणून मी काय केलं, तेल लावलं आणि 2-3 दिवस सोडून दिलं. म्हटलं तेल जेवढा वेळ केसात राहील तेवढं आपल्याला पण चांगलंच होईल, जास्त फायदा होईल असं मला वाटलं. आणि मी म्हणजे लावलं रात्री आणि सकाळी धुतलं असं नाही केलं, पण त्याच्याने काही एवढं काही होईल असं मला नाही वाटत. पण मग मी हे तेल लावायला चालू केलं. आता 1 महिना होऊन गेला मी हे तेल लावते, याने सुद्धा मला काही फरक पडलेला नाही. माझा हेअरफॉल अजूनही होतोय आणि मला याचा काहीच फरक म्हणजे पहिला जसा होता तसाच आहे. मला ओरिजिनल आदिवासी तेलाने सुद्धा माझ्या केसांना गळायला काही एवढा फरक पडला नाही. मग मी तुम्हाला आता हे नाही सांगणार की तुम्ही हे तेल घेऊ नका, हे फ्रॉड आहे आणि याने काही फरक पडत नाही, असं सुद्धा मी तुम्हाला बोलणार नाही. कारण मी माझ्याबरोबरच माझ्या मुलीला सुद्धा हे तेल लावते. तर ती 9 वर्षाची आहे आणि तिचा केसात खूप डॅन्ड्रफ झालेला होता. डॅन्ड्रफ सोबतच तिचं हेअरफॉल सुद्धा खूप जास्त होत होतं. तर मी माझ्याबरोबर तिला सुद्धा हे तेल लावलं, तर तिचा डॅन्ड्रफही कमी झाला आणि हेअरफॉलही कमी झाला. म्हणून मी तुम्हाला असं नाही सांगू शकणार की तुम्ही हे तेल घेऊ नका आणि लावू नका. तर हे तेल चांगलं आहे, पण फरक मला का नाही पडला, कारण माझे जेनेटिक केस जे आहेत ते अगोदर पासूनच खराब आहेत. म्हणजे माझ्या आईचे, माझ्या मावशीचे, माझ्या मावस बहिणीचे आणि माझ्या बहिणीचे, आमचे सगळ्यांचे केस अशा प्रकारचेच आहेत, असे कर्ल्स आहेत आणि म्हणजे एवढे चांगले नाहीत, खूप लांब आणि खूप दाट असे मस्त केस नाही आहेत आमचे. त्याच्यामुळे मी पण ही अपेक्षा नाही करू शकत की माझे तेल केस एकदम खूप लांब व्हावेत, दाट व्हावेत, एकदम ब्लॅक कलरचे व्हावेत, कारण हा जेनेटिक प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे नाही होऊ शकत. आणि तुम्ही म्हणाल की मग तुमचे केस कमजोर आहेत तर तुमच्या मुलीचे कसं काय स्ट्रॉंग आहेत? तर माझ्या सासरकडचे म्हणजे माझे हसबंड, माझे सासू, माझे सासरे, माझ्या नंदा यांचे केस खूप छान आहेत. माझ्या सासूबाईंच्या या वयात सुद्धा कमरेपर्यंत वेणी पडते. माझ्या नंदांचे सुद्धा केस छान आहेत आणि माझ्या मिस्टरांचे केस सुद्धा खूप छान आहेत. आणि माझ्या सासऱ्यांचं 75ला वय गेलेलं असून सुद्धा त्यांच्या डोक्यावर पूर्ण केस आहेत. भले ते पांढरे झालेले आहेत पण सगळे केस आहेत. तर माझ्या मुलीचे केस त्यांच्यावरती आहेत, कारण आमचे केस आमच्यामध्ये सगळ्यांचे केस असे कुर्ली आहेत, कर्ल्स आहेत एकदम. तर तिचे केस तसे नाहीत, माझ्यासारखे अजिबात नाहीत, एकदम स्ट्रेट आणि शायनी असे सरळ केस आहेत, जे की माझ्या घरच्यांचे सगळ्यांचे आहेत, सासरचे. म्हणजे तिचे केस माझ्यावरती नाहीयेत आणि तिला फरक पडला. तर प्रश्न हा आहे की तेल फक्त वरून तेल लावून किंवा काही केसांना लावून फरक पडत नाही. आपल्या शरीरातही काही गोष्टींची कमतरता असते, त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. मी नंतर 1 महिन्यानंतर मागच्या 2-4 दिवसात परत यांना फोन लावला, परत यांना सांगितलं की मुझे कोई असर नहीं दिख रहा है इसका, ऐसा मतलब आज तक किसी का ऐसा फोन आया है, कैसा रिव्यू आया है क्या आपको कि किसी को असर नहीं हुआ है? तर मग त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही ना तुमचं बॉडी चेकअप करून घ्या, तुम्हाला काहीतरी आतून प्रॉब्लेम असेल, प्रोटीन कमी असेल किंवा आयरन कमी असेल. तेव्हा माझ्या डोक्यात एक गोष्ट क्लिक झाली की मला हिमोग्लोबिन माझं खूप कमी आहे, 8% आहे फक्त. मग होऊ शकतं की केसांपर्यंत ब्लड सर्क्युलेशन बरोबर होत नसेल किंवा काही होऊ शकतं. नाही, आता मला कन्फर्म झालंय की असंच काहीतरी प्रॉब्लेम आहे की मला हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं हा हेअरफॉलचा प्रॉब्लेम होतोय. आणि कसं हॉर्मोन्स पण चेंज होत राहतात आणि माझं काही असं डेली व्यवस्थित रुटीन नाहीये, त्याच्यामुळं कदाचित माझं हॉर्मोन्सचा पण प्रॉब्लेम असू शकतो. तर मग असं काही असतं, जर कोणाचा लिटरली म्हणजे प्रॉब्लेम स्टार्ट झाला असेल, कोणी लेडीज फीडिंग करत असतात त्याच्यानंतर किंवा आफ्टर प्रेग्नेन्सी, आफ्टर डिलिव्हरीच्या नंतर हेअरफॉल होतं, तर ते ज्यांचे केस चांगले आहेत आणि नंतर त्यांना हेअरफॉल व्हायला लागले तर त्यांना या तेलाने नक्कीच फायदा होईल. कोणी म्हणजे लोकेशन चेंज करतं, तिथं पाण्यामध्ये फरक पडतो, बोरिंगचं पाणी असतं, कसं असतं, काय असतं. आता इकडं मी जिथं राहते तिथं गुजरात मधलं पाणी खूप क्षार आहे, पाण्यात खूप खराब आणि खूपच खारं पाणी आहे. इथं आम्ही साधं पाणी प्यायला सुद्धा फिल्टरचंच पाणी यूज करावं लागतं कंपल्सरी. साधं पाणी कोणी पिऊ शकत नाही, एवढं खारं पाणी आहे. आणि होऊ शकतं त्याच्यामुळे सुद्धा केसांमध्ये खूप प्रॉब्लेम होतो. तर असा काही थोड्या दिवसापासून जर का काही प्रॉब्लेम सुरू झालेला आहे तर त्याच्यावरती चांगलं काम करेल हे आणि करते. माझा तर अनुभव एवढंच तेल लावले, इथून बॉटल होती, एवढ्यामध्येच आम्ही दोघींनी मिळून लावलेले हे, तर एवढ्यामध्येच आम्हाला म्हणजे तिला तर चांगला फरक आहे. आणि त्यांचं असं म्हणणं की तुम्ही ज्यांना काही बॉडीमध्ये आतूनच प्रॉब्लेम आहे, जेनेटिक प्रॉब्लेम आहे, त्यांना वेळ लागतो, त्यांना
फरक पडायला, केस गळती कमी व्हायला 2 महिने ते 3 महिने सुद्धा लागू शकतात, त्याच्यानंतर त्यांना फरक पडेल. तर मी तर याच्यावरून हे सांगू शकते की बाबा आपण असं पण कोणतं तरी तेल लावतोच, तर मग ते तेल लावण्याऐवजी हे तेल लावा, फरक पडेल नक्की. तर आदिवासी हेअर ऑइल तुम्ही खरेदी करू शकता. तर आदिवासी हेअर ऑइल खरेदी करण्यासाठी मी हा जो नंबर आहे तो माझ्या स्क्रीनवर देते, म्हणजे तुम्हाला ओरिजिनल तेल भेटेल, कुठलं डुप्लिकेट तेल येणार नाही, तुमचे पैसे पण वाया जाणार नाही. मग हा नंबर मी स्क्रीनवर देते, याच नंबरवरून ऑर्डर करा, किंवा कुठला व्हिडिओ किंवा कुठली रील तुम्ही बघून जर का तेल ऑर्डर करणार असाल तर तुम्ही त्यांचे जे बॅनर लावलेले आहेत, आदिवासी लोकांचे बॅक साईडला त्यांचे बॅनर लावलेले, त्या बॅनरवरती नंबर लिहिलेले आहेत, तर ते नंबर व्हिडिओ स्टॉप करून झूम करून त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, म्हणजे की कुठला फ्रॉड होणार नाही, चुकीचं तेल येणार नाही, तुमचे पैसे पण असे वाया जाणार नाही, आणि मेन म्हणजे केसांना काही नुकसान होणार नाही. तर कन्फर्म करून घ्या, फोन लावा, व्हिडिओ कॉल करा, त्यांच्याशी बोला, त्यांचा चेहरा बघा, आणि मगच तुम्ही हे तेल ऑर्डर करा. आणि म्हणजे तुम्हाला 100% ओरिजिनल हेअर ऑइल भेटेल आणि तुम्हाला त्याचा रिझल्टही भेटेल. तर हे आदिवासी तेल तुम्ही ऑर्डर करू शकता, याचा फायदा खूप चांगला आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि माझी तर अजून एक सुद्धा बॉटल संपलेली नाही, तर आय होप की मला सुद्धा काहीतरी चांगला फरक पडेल आणि माझे पण हेअरफॉल कमी होईल. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये जसे जसे दिवस राहतील मला काही फरक पडेल आणि तर मी तसं माझ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तुम्हाला. तर मग बघूया, आय होप मला पण चांगला रिझल्ट भेटेल आणि मी प्रतीक्षा करत आहे. आणि मी पण हे कंटिन्यू करणार आहे, हे तेल मी ही पूर्ण बॉटल संपवणारी, संपली की अजून एक ऑर्डर करणारी, कारण माझ्या मुलीला चांगला फरक आहे, तिला चांगला रिझल्ट भेटलाय आणि मलाही नक्की भेटेल. आता मला स्वतःवर विश्वास आहे की माझे सुद्धा केस गळायचे कमी होतील आणि खूप छान होतील. तर मग तुमचं काय म्हणणं आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर बिनधास्त ऑर्डर करू शकता, फक्त दिलेल्या नंबरवरती किंवा त्यांच्या योग्य कॉन्टॅक्ट नंबर, जो बरोबर कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे खात्रीशीर नंबर असेल त्याच्यावरूनच ऑर्डर करा. इकडनं तिकडनं ऑर्डर करू नका. खाली दिलेल्या ऑप्शनवर बाय नाव, गेट ऑर्डर नाव असं काय असतं त्याच्यावर क्लिक करून ऑर्डर करू नका, ते चुकीचं येतं, 100% ते तेल चुकीचं येतं. तर हे तेल अशा प्रकारची बॉटल, येलो कलरचं झाकण आहे आणि याला कुठलंच असं काहीच नाहीये. हे बघा, एकदम साधीशी बॉटल, याला सील पॅक होतं, मी हे सील तोडलेले आणि इथे सुद्धा काहीच नाही, डायरेक्ट असं बॉटल मधून तेल ओतून घ्यायचं. आणि ते सांगतात की शक्यतो हलकंसं कोमट करून ते तेल तुम्ही केसांमध्ये लावा, जास्त इफेक्टिव्ह आहे ते. स्काल्पला लावा आणि हलक्या हाताने मालिश करा, मसाज करा, म्हणजे त्याचा चांगला रिझल्ट भेटेल. तर ही जी डुप्लिकेट बॉटल आहे, ही बघा, ही बॉटल पण किती मजबूत आहे एकदम, आणि हिला ना असं झाकण यायचं, तर इथून होल आहे, इथून तेल घेऊ शकतो आपण. तर ही अशी बॉटल आहे, हिच्यापासून दूर राहा, सावध राहा. आणि या 2 छोट्या छोट्या बाटल्या असं काय असेल तर ते मागू नका. फोटो दाखवताना तुम्हाला ते हाच फोटो दाखवणार आहे, याचाच व्हिडिओ दाखवणार आहेत, पण ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला दुसरं तेल मिळणार आहे, तर याच्यापासून सावध राहा. तर चला फ्रेंड्स, मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला पण अजून याबद्दल काही नवीन माहिती आहे का. आणि तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.